नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. प्रेमात पडल्यावर काय होतं हे तू मला सांगायची गरज नाहीये. कोणावर प्रेम केलंस का तू? या प्रश्नाचं उत्तर तुला एकदा मिळालंय. जिच्यावर तू खरं प्रेम केलंस तिच्याकडून. अभिमानला आता बोलतं करणं तितकं डिफिकल्ट नाहीये. आकाश पाताळ एक करा, काही करा, पण आता माझा मुलगा सुटलाच पाहिजे. माझ्याबद्दल प्रियाच्या मनात हे असं सगळं चाललंय याची कल्पनाही नव्हती मला. हॅलो हॅलो आधी. सुलेखा तू आहेस कुठे? आधी आधी माझं ऐक आणि प्लीज माझं नाव मोठ्याने घेऊ नकोस. आधी माझ्या जीवाला धोका. त्यांच्या हाताला जर मी लागले ना तर. कोण आहेत ती लोक आणि तू आहेस तरी कुठे? आधी मी कसा बसा जीव वाचवून पुण्यात आले. कालची रात्र मी आमच्या पुण्याच्या घरातच घालवली. आधी सर का त्यांना कळलं ना. अगं पण तू इथे मुंबईला का निघून येतेस? अगं इथे लोक किती काळजीत आहेत. मी जर मुंबईत आले तर ते माझा जीव घेतील. आधी आधी आता मला जास्त वेळ बोलायला वेळ नाहीये. फक्त माझे एक ऐकून घे. आधी एक उपकार कर माझ्यावर. पण काय? आधी तू मला भेटायला आमच्या पुण्याच्या घरी येशील काय? ती प्लीज आय बेग ऑफ यू. आधी हे असं काही बोलायची गरज नाहीये. मी येतो. थँक्स आधी. आणि प्लीज कोणाला सांगू नकोस तू मला भेटायला येतोयस. शुभ्रालाही नाही. ओके ठीक आहे. बाय बाय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली. मला वाटलंच होतं एक ना एक दिवस परमेश्वराचं दर्शन होणार. भक्ती करणारा भक्त देवळात येईन असा झाला तर परमेश्वराला चिंता वाटणारच. विचारपूस करायला आलोय. म्हटलं हातपाय नीट काम करतायत की नाही. मग ते पण निकामी करायचे आदेश आहेत की काय? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली. काय बोलतोय चंदू? हा? अरे भक्त किती वाईट वागला तरी देव त्याचं कधी वाईट करत नाही. कारण तो देव असतो. तुमचा देव फक्त नावाचा देव आहे परमेश्वर. ज्याच्या पायावर लोळण घेतल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. आणि मी ती घेत नाही
म्हणून तुम्ही इथपर्यंत आलाय हे मला काही कळत नाही का? विनाशकाले विपरीत बुद्धी, हे तुम्ही पण ऐकलं असेलच. ती होऊ नये हेच तुला सांगायला आलोय. ज्यांना ज्यांना यापूर्वी ही विपरीत बुद्धी झाली त्यांचा विनाशकाल जवळ आला. माझा विनाशकाल जवळ आला हे सांगायचंय का तुम्हाला? काय बोलतोयस चंदू? तू साहेबांच्या विश्वासातला, त्यांचा सर्वात लाडका, म्हणून. नाहीतर एव्हाना एखादा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली. आडून आडून बोलण्यापेक्षा स्पष्ट बोला ना, की मी साहेबांचं ऐकलं नाही तर मी जिवंत राहणार नाही म्हणून. आज साहेबांना माझी गरज आहे. मला मारून अभिमानला सोडवता येणार नाही म्हणून ही प्रेमाची भाषा. आता तू मला इतका स्पष्ट बोलायला भाग पाडतोयस म्हणून बोलतो. तुझी साक्ष मिळाली काय नाही मिळाली काय, अभिमान सुटणार तो सुटणारच. मग तुझी एक साक्ष फिरवून कशाला त्यांच्या वाकड्यात जातोयस? हा, चांगला संसारी माणूस आहेस, बायको आहे, मुलगा आहे, चांगलं हसतं खेळतं घर आहे अजून. एक मिनिट, हा मॅटर आपल्यातलं आहे. माझ्या बायकोला आणि मुलाला यात ओढायची गरज नाहीये. मुलं देवाघरची फुलं, त्याला काही होणार नाही. गोड छोकरा आहे तुझा, बाकी त्या देवाला माहिती. परमेश्वरा, लेकराला चांगली बुद्धी दे. येतो मी, सांभाळून राहा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली. येस मिस्टर सरंजामे, बोला. पहिलीच भेट आहे आपली आज. मागे तुम्हीच माझ्या मुलाचा जीव वाचवला होता. तेव्हा मी विक्रांत करवी तुम्हाला एक निरोप पाठवला होता की तुम्हाला काय पाहिजे ते मागा, काय हवं ते. अजून काही मागितलं नाही तुम्ही? हा मिस्टर सरंजामे, एकटा डॉक्टर आहे मी. माझ्या या छोट्याशा क्लिनिकमध्ये खूप समाधानी आहे. आणि डॉक्टर असतोच मुळात जीव वाचवण्यासाठी. कर्तव्य आहे त्याचं ते. एक विचारू डॉक्टर साहेब, तेव्हा मला तुमच्यामुळे माझा मुलगा परत मिळाला. आज पुन्हा मिळेल? हिप्नॉटिझमने का होईना, पण आपला आवाज त्याच्या मेंदूपर्यंत जातोय हे आपल्याला कळलं. नुसतं कळलं नाही तर त्याने तो खून केला नाहीये हेही कळलं. शब्दांनी नसेल, इशाऱ्यांनी. प्रगती आहे.
मिस्टर सरंजामे हा एक इशारा पुरेसा आहे विक्रांतला त्याला बाहेर काढण्यासाठी. नाही नाही, तसंही मी त्याला जेलबाहेर काढणारच आहे हो. त्यासाठी मला त्या विक्रांतची किंवा कुणाच्याही बापाची गरज नाही. पण उपयोग काय? हलत नाही, बोलत नाही, असा लोळा गोळा झालेला अभिमान परत घेऊन करू काय? डॉक्टर साहेब, मला माझा तो अभिमान परत हवाय, सतत भांडणारा. बापाने कितीही सांगितले तरी स्वतःच खरं करणारा, रात्र रात्र बाहेर राहून त्याच्या बापाचं ब्लड प्रेशर वाढवणारा. मिळेल? डोंट वरी मिस्टर सरंजामे. डॉक्टर जोशींमुळे आपण एक पाऊल पुढे सरकलोय. असे 100 डॉक्टर जोशी लागले तरी चालतील. पैशांची अजिबात काळजी करू नका. मला फक्त माझा अभिमान स्वतःच्या पायावर उभा राहिलेला पाहायचा आहे. एकदा मला माझा अभिमान परत मिळवून त्या आयुष्यभर ऋणी राहीन मी तुमचा डॉक्टर. We'll try our level best, Mr. Saranjame. Don't worry. धन्यवाद डॉक्टर साहेब, धन्यवाद. मी आहे. कुठे आहेस तू? सुलेखा? सुलेखा, तुम्ही वसुधा, ए वसुधा, फोन घे. कधीही फोन घेणार नाही स्वतः. वसुधा, कधीही फोन. हॅलो हॅलो. हॅलो. बोल चंदू. सॉरी, मी खूप चुकीचा वागलो बाबा. आडमोठं झालो होतो. खरंच आय एम रिअली सॉरी. मी पण. पण तुम्ही का सॉरी म्हणताय?
काय असतं चंदू, बापाची चप्पल जेव्हा मुलाच्या पायामध्ये यायला लागते ना, तेव्हा बापानी मुलाला मित्रासारखं वागवावं, अशी एक जुनी म्हण आहे. आणि चंदू तर माझा लहानपणापासून मित्र आहे रे, म्हणून तो सारखा माझ्याशी भांडत असतो तो. आणि मित्राची माफी मागायला काय झालं? माफी मागण्यासाठी काय वयाचा काही संबंध नाहीये, नाही का? आणि या एका शब्दामुळे माझा मुलगा जर मला परत मिळणार असेल ना, एकदा काय रे 100 वेळा माफी मागेन मी. इथून पुढे पुन्हा कधीही सॉरी म्हणायचं नाही बाबा. सरळ कान पकडायचा आणि जाब विचारायचा. ठरलं. बरं चंदू, अरे काळजी घे रे बाबा स्वतःची. त्या सरंजामेचा काही नेम नाही. बाबा, तो परमेश्वर आला होता काल. म्हणाला की अभिमानची निर्दोष सुटका होणारच आहे. मग तू तरी कशाला मागे राहतोस? देऊन टाक साक्ष. आणि या सगळ्या टॅक्टिक्स असतात त्यांच्या. एक नंबरचा पाताळयंत्री माणूस आहे तो. बाकी हे मी तुला काही सांगायची गरज नाहीये. यू नो इट. तुम्ही काहीही काळजी करू नका बाबा. माझ्या घरातूनच मला एवढा मोठा विश्वास मिळालाय ना आता की आपला आदी आहे ना, तो मला नेहमी म्हणतो, भाई हा आपला आहे शेवटी. कायम. ठेव फोन बाबा. आईशी बोलायचंय? नंतर करेन ना मी फोन. अरे मग घरी चक्कर मार ना एखादी. येईन ना बाबा. ठीक आहे. माझ्या डोळ्यासमोर अभिमानला जिजूंचा खून करताना पाहिलं आधी. पण एवढ्या रात्री तू तिथे काय करत होते सुलेखा? मला जेव्हा दीकडनं कळलं की अभिमाननी जिजूंना घरी बोलून घेतलंय, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पालचूक चुकली रे. अभिमानच्या मनात जिजूंबद्दल इतकी चीड होती ना. बाळकाकांनी काय वाकडं केलं होतं त्या हरामखोराचं? तू त्याला ओळखत नाही आधी. He's a psychopath. त्या दिवशी तू मला भेटायला आला होतास. तू गेल्यानंतर मरेस्तोवर मारलं त्याने मला. अशा माणसाशी लग्न करायला तयार झालीस का? तुझ्यामुळे. तू मला सोडून गेलास त्यानंतर मी तिथे
पोचले तेव्हा ते दोघंही भांडत होते. कशावर? त्याचे वडील तुझ्या बाबांबरोबर जे काही वागले त्याच्यावर. मी तिथे पोचले तर मला बघून अभिमानचं डोकं आणखीनच फिरलं. मी काही बोलणार इतके जिजूच त्याला काहीतरी बोलले. आय डोंट नो व्हॉट हॅपन. त्यानंतर त्यांनी तो टेबलवरचा किचन नाईफ उचलला आणि त्यांनी जिजूला रडू नको सुलेखा. त्यावेळी मी जर तिथून पळून गेले नसते ना आधी तर त्याने मला सुद्धा